गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वर गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमो नमः. पवित्र पावन श्री क्षेत्र न्यायडोंगरी आणि इथे चालू असलेला हा सत्संग आणि सत्संगाचे कथेचे व्यास परमपूज्य गुरुदेव महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज. आपण बाबाजींच्या अमृततुल्य वाणीतून दररोज आपण कथा श्रवण करत आहोत. तसे आम्ही श्री क्षेत्र चिचोंडी येथे सद्गुरू जनार्दन स्वामींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये गावामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये कितीतरी अनुभव आणि अनुभूती त्या ठिकाणी आज येत आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा यांच्या माध्यमातून कितीतरी असंख्य रुग्ण आणि आत्ता तर एक गुरुपौर्णिमेच्या वेळेस की एक आश्रमामध्ये येणारा आमचा जय नावाचा मुलगा होता आणि त्याचा हात कुटी मशीनच्या कड्यामध्ये गेला आणि कड्यामध्ये गेल्यानंतर बाबाजीचं कडं त्याच्या हातामध्ये होतं आणि कडाचा स्पर्श झाला त्या मशीनला आणि त्या ठिकाणी मशीन त्या ठिकाणी थांबल्या गेलं. त्याच्यानंतर आमच्या आश्रमाच्या लगतच एक संतोष मेहते म्हणून होते की त्यांना श्वास घेण्यासाठी इतका त्रास व्हायचा, खोकला यायचा. 15 ते 20 दिवस त्यांनी खूप उपचार केले, नाशिकला केले, मुंबईला केले, येवल्यामध्ये केले, काहीच त्याला फरक पडेना कुठंच. मग त्यांनी सांगितलं की मला कारखान्यावरती शिवगिरी बाबांकडे घेऊन चाला. आगल्या दिवशी प्रदोष होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो. बाबाजी 4 वाजता उठलेले होते आमच्या अगोदरच आणि त्यांनी विचारलं, माऊली तुम्ही कसे काय इतक्या लवकर आले? म्हणलं बाबाजी हे पेशंट आणले. बाबाजी म्हणे काहीच काळजी करू नका, आपण त्यांना बरं करू. बाबाजी विधीला स्टेजवरती आले 4:30 वाजता आणि बाबाजींच्या पालखीखाली एक ग्लास पाण्याचा ठेवला. विधी झाली, आम्ही बाबाजींना भेटलो. बाबाजींनी सांगितलं तुम्ही कुठलीही काळजी करू नका, आपण या पेशंटला एकदम कंप्लीट करणार, तुम्ही काहीच घाबरू नका. आणि घाबरण्यासारखी परिस्थिती होती त्या संतोष भाऊची, कारण असं वाटायचं की भवितव्य अवघड आहे. पण दुसऱ्या दिवशी मी विचारलं फोन करून, भाऊ काय झालं? सांगितलं मी त्या दिवसपासून त्या गोळ्या फेकून दिल्या आणि औषधं फेकून दिले, माझा त्रास पण कमी झाला. अशी शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांमध्ये आहे. खरं तर मी बाबाजींची परवानगी घेऊन सांगतो, जास्त वेळ घेणार नाही, कारण महाराजश्री लहान होते आणि मातोश्री आणि पिताश्री बाबाजींच्या आश्रमामध्ये श्रमदान करायचे आणि बाबाजी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जनार्दन स्वामींच्या मांडीवरती खेळायचे. काही जवळच्या भक्तांनी प्रश्न विचारला की बाबाजी आपला पुढचा अवतार कुठे होणार आहे? बाबाजींना सांगितलं, भाऊ माझा अवतार बिवतार होणार काही नाही, मीच माझ्या मांडीवरती खेळू राहिलोय आता, त्याच्यामुळे माझा काय कुठं अवतार होणार नाही. आणि खरं तर सांगायचं म्हणलं, आम्हाला आलेले अनुभूती प्रत्यक्ष आज सद्गुरू जनार्दन स्वामी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या रूपाने साक्षात समोर जे जे आपण इच्छा की प्रकट केली ते ते होतं. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जे जे काय जे मी बोललं असेल माझे गुरुदेव महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जनार्दन स्वामींचा असेल या ठिकाणी थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन. चला पहिले पूजन करून घ्या. पालखीचं पूजन आणि व्यासगादीचं पूजन ममराज भाऊ, त्यानंतर कथेला प्रारंभ होईल. जनार्दन स्वामींचं गुरुजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. टाळी टाळी हा. गुरुचे पूजन चला करूया
ताटात गुरुचा संदेश पोहोचवू साऱ्या विश्वात गुरुच्या नावाने सर्वांनी वर हात करून टाळ्या स्वागत करायचंय. गुरुच्या नावाने जगजी कार्य ते करायचं पूजन करायचं गुरुच्या नावात रंगायचं सर्वांनी वर हात करून टाळ्या स्वागत करायचंय. मेरे सिर पर रख दो बाबा मेरे सिर पर रख दो बाबा अपने ये दोनों हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म जनार्दन बाबा जनार्दन बाबा जनार्दन बाबा मेरे सिर पर रख दो बाबा सिर पर रख दो बाबा अपने दो हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का श्री ममराज भाऊ यांच्या वतीने बाबाजींचं पूजन होतंय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. सावर दे दो गुणगान करूं तेरा मुझे सावर दे दो गुणगान करूं तेरा इस बालक के सिर पे जय जनानंतर भैरवी मंडळामध्ये हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज वैद्य दादा आवाज. तसंच श्री दीपक महाराज बकरे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गाडे हरिभक्त परायण चंद्रकांत भाऊ हरिभक्त परायण शंकर महाराज सर्व भजनी मंडळाचं पूजन ते संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांसाठी स्वागत करायचं. चिचुंडीवरून आणि भक्त मंडळ बाबाजींच्या पूजेसाठी व्यासपीठावर यायचं आहे. तसंच शिरसगाव लौकी इथून आलेले पिनू भाऊ आणि त्यांचे सहकारी. चला पिनू भाऊ आणि त्यांचे सहकारी बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचं आहे. सेवा नित तेरी करूं तेरे द्वार पे आऊं मैं चरणों की धूली को निज शीश झुकाऊं मैं चरणामृत पाकर के नित्य कर्म करूं तेरा इसे सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन शिरसगाव लौकी भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. टाळी टाळी. बालक के सिर पे चला चिचुंडी भक्त मंडळ गुरु हाथ रहे तेरा चिचुंडी भक्त मंडळ बाबाजींच्या पूजनासाठी भजन सेवा चॅनल विस्मृती होऊ त्यांचं पूजन करून घ्या. भजनी मंडळाचं झालेलं आहे. त्यांना शाल वगैरे
जनार्दन जय जय जनार्दन टाळी टाळी सर्वांनी वरात करून त्यांच्या घरात स्वागत स्वागत जनार्दन आज या वृंदावननगरमध्ये 5 दिवस त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण कथा सर्वात करतोय. आज सांगतेचा दिवस आहे कथेचा. आणि हे वृंदावन नगर जसं वृंदावनामध्ये गोपाल कृष्णाची भक्ती तशी भक्ती आज दिसतंय. जनार्दना जय जय जनार्दन जनार्दन जय जय जनार्दन हो जनार्दन जय जय जनार्दन जनार्दन मन चले वृंदावन रट के राधे राधे मन चले वृंदावन रट राधे. जय जय जनार्दन. त्यानंतर संदीप भोषाणे आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनेही बाबाजींचं पूजन ते संपन्न होईल. प्रथम वस्तू आपलं मनोगत व्यक्त करून घ्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज बाबाजींचं कार्य अहोरात्र ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण देशभर बाबाजींच्या नावाचा डंका ज्यांनी गाजवण्याचं काम चालवलं आहे, जे धर्मकार्य ज्यांनी हाती घेतलं, त्या धर्मकार्याची धर्मध्वजा अतिशय उंचावरती नेण्याचं काम आमचे गुरुमाऊली आमचे म्हणजे अक्षरशः आज बोलायला असं वाटतंय की बाबाजींची प्रेरणा घेऊन त्यांनी सर्व मायबाप जनतेला सर्व गोर गरीब सर्वांसाठी जे भक्तीचं द्वार उघडं करून दिलंय ते म्हणजे आमचे शिवगिरी बाबा. अगदी आपल्याला म्हणजे साधू महात्म्यांचे जे महत्व आहे ते आपल्या सर्वसाधारण लोकांना जास्तीत जास्त माहिती नाही, परंतु आपली जी साधी भोळी भक्ती पाहून ते अगदी भारावून जातात. आणि आपल्यासाठी एक अति पावन असा श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसापासून आमच्या सारख्या असाधारण लोकांसाठी जे बाबाजी म्हणजे महामंडलेश्वर असताना सुद्धा अगदी मी ज्या पहिल्या कार्यक्रमापासून बघितलं बाबाजींना म्हणजे मी भारावून गेलो. अरे इतके मोठे मंडलेश्वर आपल्या गावात अगदी म्हणजे भट्ट्याच्या याच्या कुटियामध्ये राहिले. मला वाईट वाटलं तेव्हा का बाबाजी कसे राहिले असतील हो. जेव्हा बाबाजी आपले मोठे बाबाजी बारदानात राहिले त्याच पद्धतीने आपले शिवगिरी बाबा आपल्या न्यायडोंगरीत बारदानात राहिले. परंतु ज्यांनी जी कुटिया बघितली असेल की त्यांना आज वाटेल की बाबाजी आले न आज काय झालं. म्हणजे बाबाजींनी मातीचं सोनं केलं त्या पद्धतीने आपल्या शिवगिरी बाबांनी आपल्या न्यायडोंगरीसाठी खरोखर सोन्याची खाणच उपलब्ध करून दिली. परंतु बाबाजी मला एक सांगायचंय की मी आज 26 वर्षापासून बाबाजींच्या कार्यात आहे. म्हणजे बाबाजींचे आपले उत्तराधिकारी महामंडलेश्वर जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी बाबा यांचे अनुग्रह आम्हाला मिळाल्यापासून तर आजपर्यंत आणि तुमच्या संपर्कात आल्यापासून तर आमचा विषयच राहिला नाही की बाबाजी म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. कारण बाबाजींनी ज्या न्यायडोंगरीसाठी जेवढा वेळ दिला, मोठे बाबाजी आमच्या गावात राहिले. मी लहान होतो अगदी 3 वर्षाचा, तेव्हापासून इथं बाबाजींचं प्रवचन इथं पाहिलंय आमच्या गावात राम मंदिरासमोर. आणि माझे वडील अपंग असताना आम्हाला वेरूळ येथे घेऊन जायचे आणि ते आठवतो तो क्षण मला बाबाजी की घृष्णेश्वराचं दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर जिथे लाकडाची माचोळी करून बाबाजी तिथं बसलेले असायचे आणि खालून आता मी लहान होतो, मला असं उचलून बाबाजीच्या पायावरती डोकं टेकवलं. अगदी बाबाजींचा तोच कृपा आशीर्वाद असा म्हणावा लागेल की तुमच्यासारख्या महान संतांच्या संपर्कात आम्ही आलो आणि तुमच्यामुळे बाबाजी खरोखर जीवनाचं सोनं झालं. अगदी असं माणसाला वाटतं की आपण म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाबाजींची प्रेरणा घेऊन त्र्यंबकला गेलो आणि तिथून ठरवलं की न्यायडोंगरीत आपल्या महादेवाला पाणी आणायचं. लोक लांबून लांबून आणतात पण आपल्या गावच्या महादेवाला कोणी आणायचं. पण बाबाजींनी आम्हाला सुचवलं होतं की त्र्यंबकचं पाणी एकदा आणणार आहे. आणलं, पण मला बाबाजींनी आणि देवानी खरोखर सत्व परीक्षा बघितली. माझ्या पायाचे पूर्ण कातडे निघून गेले ते बाबाजींनी बघितलं. आणि तुमचा एक सण सांगतो मी, मला
की मी ज्यावेळेस निफाड कारखान्याच्या जवळ आलो बाबाजींना फोन केला, बाबाजी आम्ही तुमच्याकडे येतो. बाबाजी बाहेर निघाले कार्यक्रमासाठी, परंतु आमच्यासाठी थांबले, कारण मंडलेश्वर आमच्या साधारण लोकांसाठी थांबतात. ही साधी गोष्ट नाहीये. ज्या महात्म्यांनी लोक जोडण्याची जी ताकद आहे ती या महाराजांच्या जवळ आहे. परंतु ज्यांना समजली त्यांना समजली, ज्यांना समजली नाही ते फक्त म्हणतील महाराज येतात, कथा चालू आहे. परंतु कथा कशासाठी चालू आहे? ही आपल्यासाठी आहे. महाराजांचं काय एवढा वेळ आपल्यासाठी द्यायला काही हे नाहीये. अगदी म्हणजे मंडलेश्वर आपल्या गावात येणं म्हणजे लय मोठं भाग्य आहे. परंतु ज्यांना जे महत्व कळतंय ना ते घेताय बाबाजी. की आज आपला कथेचा शेवटचा दिवस आणि उद्या तुम्ही जाणार. जसं आपल्या घरून एखादी मुलीची आई तिला भेटायला येते आणि निघून जाते आणि तिला असं गाईवरून येतं की आज माझी आई जाणार, तसं आम्हाला सुद्धा उद्या हीच कंडिशन होणार बाबाजी. की बाबाजी 5 दिवस आमच्या जवळ होतात, परंतु उद्यापासून आम्हाला बाबाजींचा संपर्क मिळणार नाही. पण असं बाबाजींना आम्हाला थांबवता येणार नाही, कारण त्यांचं कार्य खूप महान आहे आणि या महान कार्यात आम्ही त्यांना कोणीही आडवे येऊ शकत नाही. परंतु बाबाजींची जी कृपादृष्टी आमच्यावरती कायमची आहेत ना, ती आयुष्यभर कोणी विसरू शकत नाही. आणि माझ्यासाठी तर मी वैयक्तिक सांगतो बाबाजी, माझ्यावर जे जे संकट आले फक्त तुम्हीच आमच्या पाठीची बाबाजी आणि तुम्ही बस. माझ्या आयुष्यात जनार्दन स्वामी शिवाय शिवगिरी बाबा, शांतिगिरी बाबा म्हणजे बाबाजींच्या परिवाराशिवाय नाही, एवढं सांगतो. बाबाजींचे पुन्हा एकदा चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या आयोजकांच्या वतीने सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जय बाबाजी, जय जनार्दन. आणि आमच्या जे जलतीर्थासाठी जे जे सदस्य आहेत त्यांनी कृपया पुढे या. आपल्याला बाबाजींचं आपल्या वतीने छोटंसं पूजन करायचंय. का आपल्याला बाबाजी आपली किती सेवा, तिथं आपल्याला किती फुलासारखं जपतात गेल्यानंतर, आणि आपण बाबाजींचा सत्कार इथं केला पाहिजे, पूजन केलं पाहिजे. सर्वांनी जेवढे पाण्याला येतात त्यांनीच यायचंय पुढं, बाकीचे सर्व खाली थांबतील. जन कल्याण देह जिजविला कष्ट ते करता जन्म चालला, देह जिजविला देह जिजविला, देह जिजविला सर्वांनी वर हात करायचे. टाळी टाळी टाळी. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा कृपेची सावली. जनार्दन माऊली, जनार्दन माऊली, जनार्दन माऊली कृपेची सावली. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा कृपेची सावली. गोदावरीच्या तीरावरती जनार्दनांची नगरी, आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. हो आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी, आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा. सोबत आलेले संत वृंद त्यांचे पूजन इथे संदीप भाऊ आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने झालेले उपस्थित भजनी मंडळाचे पूजन संदीप भाऊ आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने होईल. जन कल्याण दे गज जमिला कष्ट करता जन्म चालला,
कष्ट करता जन्म चालला मातीतून जय सोनी पिकविता भक्त गणातून गिरे निवडता भक्तगणातून हिरे निवडिता शिवस्वरूप जगी जो दान करी तो नित्य गुरुचे भजन करी स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरुचे दासी जय जनार्दन. त्यानंतर ममराज भाऊ 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय. संजय रतन आहेर यांच्याकडनं कुंभमेळ्यासाठी 501 रुपये. उद्याचा कार्यक्रम आपला काला राहील आणि कालाच कार्यक्रमासाठी दत्ता महाराज वैदे यांचा कार्यक्रम गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु महाराज जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म राष्ट्र सजनानंद स्वामी जय परब्रह्म गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय 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 गुरु जय जय गुरु महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासरानशिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळाले कारुण्यसिन्धु भवदुःखहरि तुझविन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मदीश्वर भगवान ईश्वर महाराज धन की जय धर्म की जय हनुमान यावर रामचंद्र की जय. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सेवालाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज नागेश्वर महाराज की जय शैलेश्वर भगवान की जय. सर्वांनी जय जयकार करूया चांगलं गुरु माऊलींचं पुन्हा एकदा, कारण आज सर्वांचं अगदी अंतकरण मोकळं झालं. किती विशेष आहे
आणि जे आमच्या अंतःकरणामध्ये आहे की जो पूर्ण भारतभर जो बाबाजींचा परिवार आहे तो गुरु माऊलीच्या छत्रछायेखाली ज्यावेळेस एकत्र दिसेल ना, अखंड भारत या विश्वामध्ये ती जी क्रांती राहील त्याच्यासाठी आमचा प्रयास आहे. खूप छान वाटलं आपला जो परिवार आहे वास्तविक. म्हणून थोडंसं आपण एकदा बाबाजींचा पुन्हा एकदा जय जयकार करू. वर हात करायचे सर्वांनी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जरी वेळ झाला असेल पण 2 मिनिटं भगवान शंकर भोलेनाथ बाबासाठी थोडस उठायचं आहे आपल्याला. 2च मिनिटं, जास्त नाही. हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आवाज मारा बाबा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरि जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि. सर्वांनी जय भोले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. जय भोले. आनंद घ्या सगळ्यांनी. गोरे गोरे छोटो मेरो मदन गोपाल. करी गैया छोटे छोटे का प्यारो रो मेरो मदन गोपाल. प्यारो रो मेरो मदन गोपाल.
रे कन्हैया 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 गोकुल की गलियों में नाचे कन्हैया वृंदावन की गलियों में नाचे कन्हैया नट नट है मेरा प्यारा कन्हैया नट नट है मेरा प्यारा कन्हैया कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे कन्हैया गोकुल में देखो रावण में देखो गोकुल में देखो रावण में देखो मुरली बाजे रे गोपी संग राधा नाचे रे गोपी संग राधा नाचे रे पंखिड़ा 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 रे पंखिड़ा पंखिड़ा रे पंखिड़ा पंखिड़ा तो उड़ जावा बाबा गान रे पंखिड़ा तो उड़ जावा बाबा गान रे महाकाली से मिल के गर्भ के ले महाकाली से मिल के गर्भ के ले एक बंजारा गीत बंजारा हो मैं हो बंजारा बंजारा मैं हूँ रे बंजारा एकली रे मेरे मालिक बंजारा एकली रे मालिक बंजारा जिस संदीप गौरी विकली बाबा जी ना ते शब्द छोड़ के मत जाओ हमें अकेला छोड़ के जाओ मत अकेला छोड़ के दरबार देखो मेरे बंजारो के हृदय में बैठे आजा बंजारो के हृदय में बैठे आजा बंजारो के पंखिड़ा 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 तुम मूर्ख देश से बाबा आयो रे तुम मुर्देश से मेरे स्वामी आओ रे हमारा मन में इतना प्यार जगो रे हमारे मन में इतना प्यार जगो रे तारा रा रा आज चेहरा हुआ रे तारा रा रा आज चेहरा हुआ रे स्वामी के बंजारा नाचे रे स्वामी के बंजारा नाचे रे पंखिड़ा 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 हार फूल भरी लाई छवि नारी रे हाय फूल भरी तेरी छवि आई रे तेरे दर्शन को आज भीड़ उमड़ी रे तेरे दर्शन को आज भीड़ उमड़ी रे वृंदावन की गलियों में शोर मचा रे वृंदावन की गलियों में शोर मचा रे स्वामी जी के सामने बंजारा नाचे रे स्वामी जी के सामने बंजारा नाचे रे पंखिड़ा 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 पंखिड़ा
असा महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग 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 कीर्तीचा डंका वाजतो या भुवनी ग कीर्तीचा डंका वाजतो या भुवनी ग शिवजी की जय भोले की जय शिवजी की जय पार्वती की शंभू की जय पार्वती की शंभू की जय भोले की जय शंभू की जय भोले की जय शंभू की जय भोले की जय शंभू भोले की जय शंभू की जय भोले की जय शंभू की जय भोले की जय शंभू की जय भोले शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं पवित्र वृंदावन नगरी न्यायडोंगरी तांडा सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीत आज आपण 5 दिवसापासून शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. उद्या काल्याचं कीर्तन आहे. 10 ते 15 मिनिटं आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे अजून, कारण आज दिवसभरामध्ये जवळजवळ 5 ते 6 कार्यक्रम करून आम्ही इथपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळं थोडासा का होईना आराम काही मिळालेलाच नाहीये. 2 वाजता गेल्यानंतर 4 वाजता उठायचं. 7 वाजेपासून कार्यक्रम सुरू झाले. पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, बरेच संगमनेर तालुका, नंतर बाबाजींचं समाधी दर्शन कोपरगावचं, म्हणजे स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समाधीवर गेलो आणि बाबाजीला म्हणलं चला न्यायडोंगरीला. लय आनंद आहे. बाबाजींना तिथं सांगितलं की चला, म्हणून तिथंही बाबाजीला आज्ञा आम्ही कोण करू शकतो. सद्गुरू जनार्दन स्वामींना हात जोडले आणि बाबाजीला आज इथं घेऊन आलो. तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मारुतीराय कशी येऊन बसतात कथेला. काही काहीला दिसले असतील. कोणाकोणाला दिसले मारुतीराय आज? वर बोट करा. कोणी कोणी पाहिले? कुठे येऊन बसले होते? आपल्या इथं. हा, विशेष म्हणजे मस्त बसले, बाबाजींकडे बघितलं, बऱ्याच वेळ थांबले, एक झोप पण घेतली. म्हणजे एक जागृती आपल्यामध्ये पाहिजे की किती मोठी शक्ती ह्या जगामध्ये आहे. आज या ठिकाणी ममराज भाऊ खूप छान सांगत होते
बाबा हो, सद्गुरू जनार्दन स्वामींचे चरण ज्यांनी ज्यांनी अगदी अंतकरणातून अंतकरणात ठेवले ना, त्यांच्या घरात सुख समृद्धी तर आहे, परंतु काळाची टाप नाही का तिकडे वर डोळे करून पाहायचे. कारण तेवढी अनुभूती आली. दवाखान्यात होते एकदा चाळीसगावला आणि फोन आला. डॉक्टर साहेबांनी त्यांच्याजवळ बसलेले होते. डॉक्टर साहेबांनी काही खरं नाही, शक्यतो फार शक्यता कमी आहे. म्हणलं जे जनार्दन स्वामींची सेवा करताना डॉक्टर साहेब ते आनंदाने घरी येतील, त्यांना काहीच होणार नाही, हे बोललो होता. निजदासाची हाक ऐकुनी संकट समागी येगी धावणी, तव दासाची जीव दे करुणा, बापा चरणावरी बैसले तपस्वी मौन. हो, म्हणून लक्षात घ्या, वेळ खूप कमी आहे. आणि खरंच त्यांचे ते गुलाब होता ना, चिरंजीव आणले, निफाडला आले. अगदी खूप कठीण परिस्थिती होती, डोळ्यात पाणी होतं. बाबाजी असं असं आहे. म्हणलं जनार्दन स्वामींची विभूती आहे, बाबाजींच्या चरणावर डोकं ठेवळा. आणि खरंच सगळं घर चिनभिन झालेलं होतं. कारण अगदी खूप अवघड परिस्थिती होती, पण बाबाजींच्या चरणावर नतमस्तक झाला. बाबाजींचं म्हणजे महाळकडं वगैरे परत परिधान केलं. आणि आता लेकरं बाळं एवढे संस्कार लागले की आज दररोज मंदिरात येते, दररोज पूजेला आहे. लेकरं लहान लहान लेकरं. आम्ही जर गेलो ना कोटेवर सगळे जमा होतात. बाबाजी पाणी घातलं आज देवाला. अरे हे संस्कार देण्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी 5-5 दिवस येतो. एक बघा ना किती छोटे छोटे लेकरं, आज 10-10:30 वाजले, एकाला तरी झोप आलेली. हे संस्कार 5 दिवसातले वाया जाणार. बाबाजी त्यांना कळतील. म्हणून आत्ता मागं तर त्यांची गाडी पलटी होऊन गेली, ती गाडी काहीच राहिली नाही. मग फोन आला, म्हणजे बाबाजी गाडी पलटी झाली. म्हणलं तुम्हाला काही झालं नाही, गाडी आपण 4 घेऊ. पण बाबाजीच्या कृपेने एकालाही धक्का लागला नाही, गाडी बी आहे आणि ते बी आहे. म्हणजे किती मोठे मोठे प्रसंग येतात. खरंच ज्यावेळेस आला आमचा ही काय संदीपचे खरंच पायाचे कातडे हे झालेले होते. मग आम्ही त्यांना स्वतः पाणी तापवलं, सगळ्याला म्हणलं गरम पाण्यात पाय टाका, मिठाच्या पाण्यात, सगळे एकदम मस्त झालं. आणि तेव्हापासून आजपर्यंत ते तीर्थ कुठून त्र्यंबक राजापासून जी गंगा आज आपल्या इथपर्यंत येते, आजपर्यंत येते, ही बाबाजींची कृपा आहे. आता ज्ञानेश्वर माऊली चिचुंडीवरून आले, ते लेकरं 5-6 फक्त 6-7 जण. त्यांना सहज म्हणलं आता आश्रमात सुरुवात करू. मग आम्ही त्र्यंबकला थोडं शेड बनवणार होतो सगळ्यांची व्यवस्थेची. कारण त्या त्र्यंबकला आपल्या तांड्यावरचे सगळं भक्त मंडळ एक ट्रक भरून आले एक दिवस. आणि आम्ही नवीनच आश्रमाला सुरुवात केली होती. आणि खूप मोठं पहाडासारखं काम होतं. आणि पहाडात काम होतं. म्हणलं हे पहाडीच लोक करू शकतात, आपण नाही करू शकत. एक ट्रक भरून आणली इथली. ममराज भाऊ सगळे आले. आणि एका दिवसात एवढी मोठी भीत बांधली, त्या भीतीला अजून डंकन एवढं कट, एवढं पाणी वाहतं. पण आपली भीत जशी तशी पूर्ण बिल्डिंग टिकून ठेवली त्या भीतीने. किती वर्ष झाली त्याला? 12 वर्ष झाले असतील, 12-13 वर्ष. अजून त्या भीतीला एवढं हे नाही. आणि एका रात्रीत एका दिवसात भीत बांधली, वरून धडाधडा पाणी चालू आहे. अक्षरशः सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य कशी करून घेतात आणि कशी सेवा आजही ती इतिहास कायमचा आहे त्या डोंगरावर. म्हणजे एवढी मोठी श्रमदानाची सेवा त्यावेळेस केलेली आहे, ती अनुभूती आम्ही पाहिली. माऊली आता ते अनुभव सांगत होते, खूप अनुभव सांगत होते. खरंच वास्तविक आम्ही एक हमाल आहोत. बाबाजींचे तिथं ठेवतो नारळ, मग तुम्हाला देतो. त्या दिवशी सांगितलं बाबाजींची इथं भस्म ठेवतो, तिथंच पाणी ठेवा भाऊन, ते घ्या. आता एक ते ना माऊलीने त्या समाधान भाऊनी मुक्का मुलगा आणला. मुक्काच होता ना तो, हां, आवाजच निघत नव्हता बाहेर. मग त्याला म्हणले हे बाबाईचं भस्म घे यार, 2 दिवसात बोलायला लागेल. आता आपण नाही बोलत, ते बोलून घ्या त्या. मग नंतर ते पोरं गेले याच्यासाठी, वर्गणीसाठी गेले वाटतं ना. तो पोरगं अहो महाराज ते आपलं तुम्ही तिकडे नेलं, पण हे पा मी किती खरं. अरे पण तू कसं काय मुक्का बोलायला लागला मध्ये. हे घडलेली ते मुलं आहे बसलेले. हा काय नाव त्याचं? अशोक मडवई. बघा
म्हणजे बाबाजी अरे मुख्य काय पंगुम लंग येते गिरी कृपा तमम वंदे परमानंद. म्हणजे एवढी मोठी कृपा आहे, बाबाजी काय नाही करू, काही करू शकतात, एवढे अनुभव आहे. हजारो अनुभव तुम्हाला सांगता येतील, परंतु बाबाजींचं चरणावर नतमस्तक व्हा. आता तुम्हाला एकच सांगतो, आम्ही कितीतरी आता परमपूज्य आदरणीय शांतिगिरीजी महाराज, आता आम्ही आखाड्यात असल्यामुळं त्यांचे ते भक्त ह्या सर्व आले आणि कुंभमेळ्यात आल्यानंतर आम्ही बसलेलो होतो मीटिंगमध्ये. महत्त्वाची मीटिंग चालू होती आमची फार. तेवढ्यात ते विष्णू सगळे आले, सगळे आले. म्हणले का हो? म्हणजे काही नाही, उद्याचं रथाचं कसं काय करायचं, उद्या रथ म्हणजे आता ते असं नियोजन असतं आमच्याकडं. म्हणलं अहो तुम्ही रथावर येणार आहात, उद्या तुम्हाला बसायचं आहे रथावर, पण मग आमच्या मुखातून सहज निघून गेलं, तुम्हाला उद्या बसवायचं तर जगद्गुरू म्हणून बसवणार आहे म्हणले. आपण बोल सगळे भक्तगण होतं त्या दिवशी. शांतिगिरी बाबा जागेवर उठले, म्हणे हे कसं शक्य आहे? म्हणले सगळं शक्य आहे. म्हणलं सगळं शक्य आहे. म्हणजे आज जरी आम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहे, एवढ्या मोठ्या याच्यात आखाड्यात, परंतु इथं नाही, इथं चरणापाशी पाहिजे. कारण ज्याला जमिनीवर चालता येतं ना तोच उडू शकतो, लक्षात घ्या. अगोदर जमिनीवर चालायचं शिकलं पाहिजे. म्हणून आदरणीय जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज, आम्ही लहानपणी खूप त्यांच्याजवळ राहिलो. 3 वर्ष आम्ही सायकलवर काकोळ्या याच्यात जायचो, सिंगरनाल्यात जायचो, त्यावेळेस सायकल होती. म्हणून त्यांनीही खूप प्रेम दिलं जनार्दन स्वामींजवळ असताना. त्याच्यानंतर 3 वर्ष आम्ही काकोळ्यात राहिलो, शिवपुरी म्हणून. आणि त्यानंतर 10वी नंतर आम्हाला बाबाजी सोडून गेले, आमची आई सोडून गेली. आम्ही पारखं झालो. म्हणजे आई वडिलाकडं तर आम्ही राहिलोच नाही, कारण आई वडीलच 24 तास बाबाजींच्या सेवेत होते. त्याच्यामुळं ते आले बी तर बाबाजीच दिसत होते सगळे कायम. एकदा वडील बाबाजींकडे गेले, म्हणे मला एकादशीला जायचे. त्यांना एकादशीची वारीची सवय होती, पंढरपूरला जायची. पंढरपूरची वारी कधीच चुकत नव्हते ते. मग जनार्दन स्वामींनी सांगितले, भाऊ आज नको जाऊ म्हणे. नाही म्हणे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, मला नाही राहणार म्हणे. बाबाजींनी सांगितलं, भाऊ इकडं बघ बरं म्हणे. ज्या वेळेस बाबाजींकडं पाहता पाहता सद्गुरू जनार्दन स्वामीच पांडुरंग झाले होते, साक्षात. त्याच्यात काहीच खोटं नाही, व्यासपीठावरून सांगतो. साक्षात पांडुरंगाचे चरण. मग मात्र बाबाजी म्हणे आता काही एकादशीला जायची गरज नाही. मला दिसलं म्हणे काय ते. अरे एवढी मोठी अनुभूती सद्गुरू जनार्दन स्वामी येते, एवढं मोठं सोपं काम नाही येते. परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराज नाशिकला राहतात, बघा त्यांची साधना. परमपूज्य रमेशगिरी महाराज कोपरगावला असतात. जेवढे सद्गुरू जनार्दन स्वामींचे शिष्य, एक त्यागी वृत्ती आहे, एक महान संत हे लोक आहे. परमपूज्य शांतिगिरी महाराज असो, आणि आम्हाला एकच आहे छंद की आम्ही वेरवेळा जातो, सगळीकडे जातो. कारण बाबाजींचं हे कार्य कधीतरी एक वटवृक्षाचं कार्य आहे. ते कधीतरी एखाद्या दिवशी एक वेळेस एकत्र येऊन मोठं व्हावं हे आमचं स्वप्न राहतं काय. आणि ते होतंय थोडं थोडं, पूर्ण जवळजवळ 75% झालेलं आहे. आम्ही प्रयत्नात आहोत. आणि म्हणून ही खूप मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे आहे. उद्या दत्त महाराजांचं या ठिकाणी, दत्त महाराज आमच्याकडे लहान होता, असं पाठीमागं कोपऱ्यात बसायचं गाडीत. काहीच हे मुलं शिकलेले नाही कुठं, एकही मुलगा शिकलेला नाही. आमचा तबला शिकायला किंवा पकवास शिकायला तो दीपक लहान होता एवढा. कारण आम्हाला त्या काळात लोक काहीच देत नव्हते, काहीच. म्हणजे इथून राजनीला जायचं म्हणजे जालना जिल्ह्यात, बरं ते गाव सगळं मेंबुड्यान होतं. त्याच्यात 2-3 काही लोक होते, पण त्या ठिकाणी बाबाजींचा धर्मप्रचार व्हावा म्हणून आम्ही जायचो. तर त्यावेळेस ही अमोल वगैरे लहान पोरं होते. फार म्हणजे अक्षरशः त्या काळात बोर असलं किंवा एखादी विहीर असली तरच पाणी घ्यायचं. आणि जेवढ्या वेळात आम्ही पाणी घेतो तेवढ्या वेळात यांनी पाणी प्यायचं, नसेल तर यांनी तसंच गाडीत बसायचं. म्हणायचं सुद्धा नाही की आम्हाला उतरायचंय बाबाजी. एवढी सुद्धा ताकद त्या पोरायची होत नव्हती. कारण नाही बाबाजीचं कार्य कर. बरं आमचं असं होतं त्यावेळेस, आता तरी तुम्ही साऊंड सिस्टीम लावता तेवढी गोड, त्यावेळेस आम्ही काय करायचो, बाबाजींचं कार्य म्हणून स्वतः गाडीवरच साऊंड सिस्टीम बांधून घ्यायचो. म्हणजे आम्हीच त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम जोडायचो. एमपली जवळ चालू प्रवचनातून एमपलीचे बटन फिरायला जायचं नाही, ऐकायला येतं चांगलं. म्हणजे अशा कष्टातून आम्ही बाबाजींचं कार्य करतो. आज बाबाजींनी एवढं मोठ्यापर्यंत आणलं ही सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे बाबांनो. आज आमचे
पिंटू आमचे शेवाळे भाऊ हे परिवार आला बघा, पिंटू दादांचे. आज प्रत्येकाकडे 4 चाकी गाड्या आहे, मोठमोठे बंगले आहे. फार मोठ्या त्यांना जर म्हणलं ना बाबा काय करा, अद्रक करायची पुडी द्या म्हणत्या फक्त. ती पुडी टाकली का सगळ्यात भाव त्यांना जास्त मिळतो. दरवर्षी किती 7-7, 8-8, 10-10 लाखाचा अद्रक ते कमावतो. हे बरं आहे रे बाळा. म्हणजे काय पैसा येतो, म्हणजे त्यांना मोजता येत नाही एवढा पैसा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचे फक्त चरण धरले हे मुलगा. म्हणजे आज स्वतःच्या गाड्या, स्वतःचे बंगले का, फक्त इथं. आणि व्यसन नाहीये. पहिली गोष्ट बाबाजींना एक नेम आहे. आता काही लोक कोरोना काळात डॉक्टर लोकांनी सांगितलं खा खा, कुशाल माळी तडा वाढले हो, लाजा वाटले नाही थोड्याफार. म्हणजे त्यांना वाटलं आपण जगू, पण तेच मेले. खरं सांगतो, तेवढ्याने खाल्लं ना ते तिकडं दवाखान्यातच गेले, परत आले सुद्धा नाही. जे बिचारे न अगदी शाकाहारी शुद्ध भगवंताचं भजन करीत राहिले ते आताही दिसताय सगळे. म्हणून बाबांनो, हे बघा, काही झालं, मरण आलं तरी चालेल, पण जेव्हा आपल्याला हे जे दात आहे ना परमेश्वराने दिलेले, हे मांसाहारासाठी दिलेले नाही. हे शरीर आहे ना मांसाहारीसाठी. अरे एक जीव मारायचा, तडा तोडायचा आणि आपण खायचा. किती दुःख होत असेल त्या प्राण्याला, किती दुःख होत असेल त्या जीवाला मरताना, किती यातना होत असेल. आणि ते आपण उचलायचं आणि खायचं, आपल्या पोटात जाकायचं. म्हणजे जिवंतपणे मशानवटीत तुम्ही जगण्यासारखे आहे. म्हणून मांसाहार करायचा नाही. काय करायचं नाही? काय करायचं नाही? कधीच करायचं नाही. मद्यपान करायचं नाही. लाखो घर संपले मद्यपान करून. म्हणून जनार्दन स्वामींनी पहिल्यांदा जर विचार केला असेल तर मुलांकडे बघितलं, लेकरांकडे बघितलं आणि त्यांच्यासाठी गुरुकुल काढून त्यांना व्यसनमुक्त करून लाखो आणि करोडो मुलांचे संसार सुखाचे केले. हे बाबाजींचं लक्ष होतं. नंतर गोशाळा, श्रमदान, या गोष्टी बाबाजींनी करून करोडो लोकांचे संसार व्यसनमुक्त करून आज लाखो लोक. बाबाजींनी कधीच पाहिलं नाही की हा कोण आहे, तो कोण आहे, कोण. या सर्वांनी या आणि कार्य करा असे बाबाजी होते. आपल्याला शिव महापुराण कथेकडे फक्त 5 ते 10 मिनिटं जायचं आहे. खूप सुंदर आहे. आज सगळे आपले या ठिकाणचं ममराज भाऊ असू, देवा या ठिकाणी आहे. खूप आता ते थकले थोडेसे, नाचत नाही चांगले आता ते. खूप छान आहे सगळे. ते डॉक्टर म्हणे बाबा, म्हणलं डॉक्टर तुम्ही, आणि बायपास झालं. म्हणजे कुठे आहे का डॉक्टर? गेले निघून. हा बसलेले का? नाही म्हणे माझ्या मुलीने सांगितलं का तुम्ही. म्हणलं अरे मी डॉक्टर, मला कसं काय होईल. पण गेलो म्हणे बाबा, पण पहा म्हणे सेवेचं फळ आज मी तुमच्या पुढे उभा आहे म्हणे. डोळ्यात पाणी आलं. कुठे ते डॉक्टर आहे ना, बसले का गेले, थांबले. म्हणजे विशेष आहे. दर्शन घेतलं म्हणजे किती सेवा वाया जात नाही बाबांनो काळाच्या. म्हणून ज्या वेळेस आपण शिव महापुराण कथा ऐकतो, श्रवण करतो, हे बघा, जेवढे ज्योतिर्लिंग आहे तेवढ्या ज्योतिर्लिंगावरती, समजा उज्जैनचं ज्योतिर्लिंग आहे, तिथं 3 मुलं होते. एक ब्राह्मण, त्यांचे वडील. आणि इतका भयानक त्या काळात राक्षस होता, दुर्गण राक्षस होता. तो खूप कठीण होता. सगळे देव सळको पळ करून सोडले त्यांनी. म्हणून त्याने उज्जैन नगरीवर सुद्धा स्वारी केली. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, बाळा हो, आपल्याला ह्या जगात एकच देव तारील. आपण सगळे आता मरणाच्या दारात आहोत. सगळं जग याने संपवलेलं आहे. याच्यात आपण वाचनाचा विचार आपण करायचा नाही, परंतु एकच आहे. त्या मुलांना सांगितलं, तुम्ही काय करा, मातीचं शिवलिंग बनवा. आता ऐका जरा, काय बनवा? मातीचं शिवलिंग बघवा आणि 3 जण बसा पूजाला. आता ते मुलं फार सुंदर असं सात्विक मुलं ब्राह्मणाचे, ते अशी पूजा करत बसले. पहिले दिवस, दुसरे दिवस अखंड पूजा करत राहिले. आणि त्या राक्षसाला कळालं की आता इथं कोणीतरी काहीतरी मंत्र तंत्र चालले आहे. म्हणून तो आला. त्यावेळेस पूर्ण कडेकोट असा हे होता बांधलेला उज्जैन नगरीला. ते तोडून त्यांनी टाकलं आणि आतमध्ये घुसला. त्या ठिकाणी ते मुलं, आता त्या मुलांना वाटलं की हा आला, परंतु आपल्याला आपल्या पुढं महादेव आहे, देवादिदेव महादेव आहे, सगळ्या विश्वाचं कल्याण करणारा देव आहे. आपण पूजा करत राहू. पूजा करत राहिले ते मुलं. त्याने जे घेतली तलवार आणि 3घांचे मुंडके संगच उडवणार. त्यावेळेस ती पिंड घेणार आणि फेकून देणार. तेवढ्या त्याच पिंडीतून महान कालेश्वर भगवान प्रगट झाले. हे लक्षात.
म्हणून बाबांनो इतका विश्वास ठेवा भोलेनाथ बाबांवर. लगेच प्रगट झाले, तोंडातून एक हुसाटा निघाला आणि त्या राक्षसाचं तिथंच राख करून टाकलं. म्हणून अजूनही त्या ठिकाणी भगवंताला भस्म आरती आहे. का? भस्म भोले बाबाला तिथं लावला जातो. चीता भस्म से तेरा नित नित हो श्रृंगार, हो भोले नित नित हो श्रृंगार, हो भक्तन का मन मोहे, भक्तन का मन मोहे, तेरा रूप निहार. ओम जय शिव जय महाकाल. म्हणून ह्या भूतलावर महाकालेश्वराची पूजा आहे. नुसतं महाकालेश्वर म्हटलं तरी आपल्याला काळ काही करू शकत नाही. काल सांगितलं मार्कंड ऋषींनी 14 वर्ष तर आयुष्य असताना फक्त शिवलिंग बनवलं आणि त्याच्यातून भगवान शंकर प्रगट झाले. काळ जळ सुटला, मग काळाची त्या ठिकाणी प्रार्थना. कालकंठम कालमूर्ती कालाग्नी कालाशनम नमामि शिरसा देव. हे देवा, मी तुला नमस्कार करतो, काळाला वाचव. काळामुळे लोक घाबरतात आणि काळही वाचवला आणि मार्कंड ऋषीला 14 कल्प आयुष्य देऊन टाकलं. महादेव आहे बाबांनो. लेकरांना दररोज महादेवाच्या मंदिरात 1 तांब्याभर पाणी टाकवायला पाठवा. बघा, ह्या मुलांना वळण लावा. 1 बेलाचं पाणी वाहून ये, मारुतीरायाकडे जा, 1 हनुमान चालीसा म्हणून ये. असं जर ह्या मुलांना वळण लावलं, तुम्हाला सांगतो ही मुलं भारताची इतकी महान होतील, इतक्या मोठ्या पदावर जातील की हेच मुलं आपल्या आईवडिलाची सेवा करून भारताची देशाची सुद्धा सेवा करतील. फक्त यांना मार्गी लावा. इकडं तिकडं भटकण्यापेक्षा अहो एवढे मुलगा, एक कार्टून होतं एवढं 1.5-2 वर्षाचंच होतं, एवढंच होतं छोटं. आईनं बाजूला लोटलं का ते परत मोबाईल मागायचं. बरं दिसत नाही काही नाही, एवढं ते मोबाईल असं म्हणलं हे आत्ताच एवढं मुंडकं त्याच्यात घुसलं. याची काय अवस्था होईल पुढं? मेंदू तर खराब होईलच. आणि म्हणून फक्त आईनं फक्त मोबाईल घेतला कधी मोठ्याने गागायचं आणि परत आईने मोबाईल दिला का परत ते असंच करायला लागायचं. म्हणलं आई मोबाईल घे, नाही तर हे कायमचं जाईल कामातून. याला काहीतरी गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. हो अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणून हे सात्विक बनण्यासाठी यांना गीता आल्या. स्वामी विवेकानंदानं परदेशात जाऊन आणि सर्व धर्मामध्ये आपला ग्रंथ अगोदर यांनी खाली ठेवला आणि हसू केलं की काय भारताचा ग्रंथ सगळ्यात खाली हसायला लागले. पहा, हा भगवाधारी आला आणि आम्ही त्याचा ग्रंथाचा अपमान केला. स्वामी विवेकानंद होते. सगळ्यांना हात जोडले. बाबांनो, तुमचे जेवढे ग्रंथ असेल, तुमचं जेवढं ज्ञान असेल ना, तर त्या ग्रंथाचा पाया माझी गीता आहे. ही जर काढली तर तुमचे सगळे ढसळून जातील. काय फक्त ओढली ना म्हणे तर तुमचे सगळे ग्रंथ. म्हणून सगळ्या विश्वाचा पाया आपलं हे धर्म आहे. तो आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जर साठवायचा असेल तर त्याच्यासाठी सत्संग केला पाहिजे. वेरूळला तुम्ही जातात, वेरूळला सुद्धा असंच झालं. लग्न झालेलं होतं ब्राह्मण दोघांचं, खूप सुंदर लग्न, परंतु मुलबाळच होत नव्हतं. तिने सांगितलं अरे मला मुलबाळ नाही, आणि तिला मात्र खूप अगदी नावही खूप छान तिचं आलं. फक्त ती दिवसभर मेकअप करायची. काय केलं खूप अहो ती याच्यात सुद्धा राहत होती. काय म्हणते त्याला
हा, त्याच्यात काय ठेवल्याने तुमचे पैसे वाढतील सांगू का? उद्या सांगायला. खूप छान सांगितलेले. त्याच्यात काय लवंग ठेवा का, वेलदोडा ठेवा का, काय, आता ते नाही सांगायचं, आता वेळ कमी आहे. हे बघा, एवढंच सजवायचं दिवस. आणि तिचा पती बिचारा दिवसभर पूजा करायचा, 24 तास पूजामध्ये. लोक म्हणायचे अरे एखाद्या दिवशी मंदिरात तर घेऊन जा. ती म्हणायची हे नाही जमणार आपल्याला. अहो मुलबाळच नाही ना, बरेच दिवस झाले. मग शेवटी तिनेच सांगितलं, अहो मला लय लोक नाव ठेवू राहिले, माझी बहीण आहे, आणा करून. आणि ती करून आली. ती खूप धार्मिक होती. काही काही मुलींना फार संस्कार. ती 108 शिवलिंग बनवायची. किती बनवायची? आम्ही किती दिवसापासून सांगू राहिलो तुम्हाला शिवलिंग बनव. कोणी कोणी बनवले? धन्यवाद तुम्हाला. वा वा. मात्या मावल्यांना जनार्दन स्वामी सुद्धा नमस्कार करत होते. काय शक्ती आहे. आणि तुमच्या शक्तीमुळेच घर टिकून राहतं, लक्षात राहा. हे तुमच्या शक्तीमुळं. तुम्ही जर प्रबळ असाल ना, भक्कम असाल ना, तर तुमचं घर एकदम चांगलं टिकून राहतं बाबा. तुम्ही शिवलिंग बनवलं तसं ती 108 बनवायची. किती बनवायची? 108 दररोज बनवायची. फक्त श्रावण महिना आला तरच नाही. काही काही फक्त शिवरात्रीच्याच दिवशी जाते मंदिरात. आणि काय एकदा प्रमाणे बाबा तुम्ही सांगितलं होतं. म्हणलं काय? म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी जर मंदिरात पूजा केली तर 12 महिन्याची पूजा होती. म्हणलं वा वा वा. म्हणजे काय करावं यांना, म्हणजे कधी कधी सांगावं काही नाही असं वाटतं. आणि तुम्हीच सांगितलं शिवरात्रीच्या दिवशी जर 4 प्रहारात पूजा झाली तर 12 महिने मंदिरात जायची गरज नाही, 12 महिन्याचं पुण्य लाभतं. म्हणलं धन्यवाद आहे. म्हणजे इतर वेळेस बंद. म्हणलं मग किती, मग असं करायचं, शिवरात्रीच्या दिवशी गेल्यानंतर आपण 12 वर्ष परत मंदिरात जायचं नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मंदिरात 12 वर्ष जात नाही त्या दिवसापासून जेवण बंद करायचं. मग कसं चालेल? म्हणून बाबांना जसं जेवणाचं जशी गरज आहे तशी शिवभक्तीची गरज आहे. 108 शिवलिंग बनवायची. लहान होती ती, लग्न झाल्या आणि ती बनवल्यानंतर संध्याकाळी शेवळतळ कोणी कोणी पाहिलेले? हा, शेवळतळ. त्या शेवळतळ्यात ती विसर्जन करायची. दररोज विसर्जन करायची शेवळतळ्यामध्ये. एक दिवस असा उगवला त्या पुण्याईनं तिला इतकं गोंडस असं गोड मुलगा झाला. तेजपुंज विद्वान ज्ञानी मुलगा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सहवासात जेवढे राहिले ना, गुरुवारचा मुलगा जन्माला येतो तो अतिशय विद्वान असतो. लक्षात राहू. जो गुरुवारी, बाबाजींचा जन्म कधी आहे? गुरुवारी. योगायोगाने आमचाही जन्म गुरुवारचाच आहे. बाबाजीचाच प्रसाद होता, त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. म्हणून त्यावेळेस सांगतो, चतुर्थीच्या दिवशी जो जन्म तो लय चतुर राहतो. म्हणजे सगळं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे वार, नक्षत्र, तिथी याच्यावर आपल्याकडे तिकडे जायचं नाही. फक्त एकच आहे, इतका सुंदर मुलगा झाला तर तो भगवान. अरे स्वामी विवेकानंदाच्या आईनं काशी विश्वनाथाला 1 कोटी हे बिल्वपत्र वाहिले, तेवढा जगातला ज्ञानी मुलगा जन्माला आला. किती? 1 कोटी बेलाचे पानं वाहिले. माऊलीनं सिद्धेश्वराच्या म्हणजे माऊलीच्या आईने सिद्धेश्वराची कितीतरी पूजा केली आणि शेवटी त्या ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा केली. काय सांगावं आता त्याचं चिंतन, एवढं सांगायची गरज नाही. परंतु म्हणून बाबांनो, ज्या वेळेस आई ज्यावेळेस गर्भवासी असते ना, त्यावेळेस तिने फक्त एकच, जिथं जिथं सत्संग असेल तो ऐकायचा, जिथं जिथं. आणि तिने काय केलं, ते 108 शिवलिंग करता करता एक गोड मुलगा झाला, लय गोड मुलगा झाला. पण मग आता ते गोड मुलगा झाल्यानंतर ते खेळात त्याच्यात 24 तास त्याच्याकडे पाहणं, त्या बापाला खूप कौतुक वाटायला लागलं. पहिलंच कॅलेंडर छापेल. बरोबर आहे नाही? लय गोड राहतं पहिलं, लय जीव लाविते माणूस, लय 24 तास त्याला पार घेऊन. अरे बाबा हो, ते कृपेने देतात, देव देतो, परमेश्वर देतो. पण आपल्याला लय कौतुक मुलगा झाला. बरं आहे. झाल्यानंतर फार कौतुक. ती बिचारी ती मोठी होती ना, तिला वाईट वाटायला लागलं की अरे मुलगा झाल्यापासून माझ्याकडे लक्ष देत नाही, कोणी माझ्याकडे पाहायला तयार नाही, ही मुलगाच मध्ये आला. बरं, त्याचं लग्न झालं गोड मस्त. कारण जे भगवान शंकराची पूजा करतात त्याचं लय लवकर लग्न होतं. पाहायचंच काम नाही. करा ना तुम्ही पूजा, असे मोकळे फिरण्यापेक्षा. मग वा बुधवारच्या दिवशी असं लय गोड प्रवचन करायचं होतं आज, पण आता वेळ कमी मला, कारण 10:30 वाजले.
तुम्हाला कंटाळा आला का? नाही ना, तुम्हाला येत नाही, आम्हाला जायला घेत झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु एक आहे का, मूग व्हावं, तांदूळ व्हावं, जव व्हावी, ही का एक एक वाहिल्यानंतर 1,00,000 व्हावी, त्याला लाखोंडी म्हणतात. जर गहू वाहिले, वाहून पहा तुम्ही, दररोज महादेवावर गहू वाहून पहा, दररोज काळी तीळ वाहून पहा, पूर्ण महिनाभर असं सांगितलं की तांब्यामध्ये काळे तीळ टाकावून मग व्हावं, फक्त ह्या महिन्यामध्ये. खूप त्याचं चिंतन आहे. म्हणून एक दिवस तो मुलगा मध्ये आला वा असा, म्हणून याच्यामुळे याचं लग्न झालं, याचं कल्याण झालं, माझ्याकडे पाहत नाही. अहो तीच मोठी बहीण सक्की, तिच्यामध्ये वैर निर्माण झाला, वैर आपाप. रात्री 2 वाजताच उठली, मोठा सुरा घेतला हातात, जसं बकरू कापताना तसं ते स्वतःच्या सख्या बहिणीचं लेकरू कापलं तिने. टाळ्या नका वाजू. काय कमाल तुमची, कापलं. काय कमाल हो, कोणी कापलं? मोठ्या बहिणीने. असं 4-5 तुकडे करून टाकले त्याचे. बरं कापलं तर कापलं, आता गप्प बसावा ना. मोठ्याने वारडायला लागले, अगं उठ ना, 5 वाजले, उठ लवकर. मोठ्याने ओरडायची ती सारखी. तिचा नेम होता लहानीचा. त्यांनी स्नान केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवघरात गेली, माती आणून ठेवली, त्याचे शिवलिंग बनवले 108. ही बाहेरून नका, अरे तुझं मुलगा वाघांन्याला, उठ लवकर. काय तू काय डाकीन काय? आता खरी डाकीन कोण होती? तिने विचारच केला नाही, गेला ना, देवाने दिला आता नेला. आणि त्यावेळेस ती बाहेर आली अशी शिवलिंग घेऊन. हिने सांगितलं, अगं कुठं चालली? ती बोलली नाही, मौन होत. तिला काही पाहिलं सुद्धा नाही. सफेद वस्त्र अंगावर परिधान केलेलं होतं, शिवलिंग आपल्या डोक्यावरती घेतलेले होते, चालली होती. तिने सांगितलं, अगं तुझा मुलगा बघ. तिने तिच्याकडे लक्षच दिलं नाही. अरे म्हणजे तू काय तुला काही दयामाया आहे का नाही? काहीच पाहिलं नाही. भगवान शंकराचं स्मरण केलं. ते शिवलिंग शेवळ तळ्यामध्ये समर्पित करतानीच जसे पिंड ते शिवलिंग आतमध्ये पडत होते, आणि आतून महादेव ज्यावेळेस प्रगट झाला आणि तिच्या पुढे उभा राहिला प्रत्यक्ष. आणि सांगितलं, बघ तुझ्याच बहिणीने त्या लेकराचे तुकडे करून इथं टाकलेले. आता महादेव आहे. आता इथं ऐकण्यासारखं आहे. महादेवानं जसं असा नमस्कार केला तिने आणि सांगितलं, बघ काय शिक्षा देऊ, बोल. त्यांनी सांगितलं, नाही देवा, तिच्यामुळं मी त्या घरात आले, तिच्यामुळं तिचं दर्शन झालं, काहीच इच्छा नाही. महादेवाला दया आली आणि त्या शेवळ तळ्यात हात घातला आणि जसा तसाच मुलगा बाहेर काढून दिला, जिवंत करून दिला. ही महादेवाची शक्ती, ही महादेवाची लीला आहे. म्हणून मेलेली व्यक्ती जिवंत करण्याचं सामर्थ्य महादेवात आहे. मेलेली व्यक्ती जिवंत करण्याचं सामर्थ्य ज्ञानदेवात आहे. बरोबर आहे का नाही? ज्ञानदेवाने सुद्धा ज्यावेळेस प्रेत चाललं आणि त्या पत्नीने नमस्कार केला, ज्ञानदेवाने सांगितलं, अखंड सौभाग्य होती भाऊ, गेले बोलून. अहो लोकवारी माऊली, ज्यांना आशीर्वाद दिला तीच पत्नी तुमचं दर्शन घेते आहेत, ते चालले त्यांची पतिदेव. माऊलीने सांगितलं, इकडं आणा. असा हात ठेवला आणि प्रेत उठवलं आणि त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरी लिहून घेतलं. त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सुद्धा जीवनामध्ये अशी घटना घडली. आमचे पूर्णगिरी बाबा गेले आणि तुकडे तुकडे असे पार गोळा केलेले होते. हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमधून डॉक्टरने निरोप दिला, गेले म्हणे बाबाजी. आता ते त्यावेळेस माऊली बाबा पण होते त्यांच्या संग, दोघांना लागेल होतं. गेले म्हणे. बाबाजी सांगितले, ते गठुडे इकडं आणा. माझी सेवा करताना, माझ्या इथं श्रमदान करताना माझ्या लेकराला उचलून नेण्याची कोणाची ताकद आहे? काय बोलण्याची ताकद आहे? त्या गठोड्यावरती जे डॉक्टरने पाठवून दिलेलं होतं शिवून घेऊन, बाबाजींनी स्वतः असं भस्म टाकवलं आणि 3 तासात त्या गठोड्याला उठवलं. ते पूर्णगिरी बाबा कैलासातून आणलं, म्हणून त्याला कैलासगिरी म्हणायचे. पूर्णगिरी बाबा काय काय सांगावं तुम्हाला. म्हणून बाबांनो, आज त्या ठिकाणी त्यांनी नमस्कार केला महादेवाला. महादेवा, माझं जसं कल्याण झालं तसं अनेक येणाऱ्याचं कल्याण व्हावं, म्हणून तिच्या नावानं देव तिथं राहिले. त्या देवाचं नाव आहे कृष्णेश्वर भगवान. माझ्या वेरुळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता. माझ्या वेरुळच्या भोलेनाथा
दर्शन द्यावे आता वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता 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 माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता हो म्हणून भाग्यवान आहात की त्यांची पालखी 5 दिवस या ठिकाणी राहिली. आपण दरवर्षी बाबाजीला आणतात, खूप मोठं भाग्य आहे. आज गंगापूर आश्रमात ज्यांचं नाव घेतलं माऊली बाबा, पहिले शिष्य बाबाजींचे, म्हणजे अंधरसुलापासून तपश्चर्यापासून सेवा करायचे, जातेगावच्या डोंगरावर पूजा करायचे, म्हणजे बाबाजीचं फराळाचं करायचे. आज त्यांचं पण समाधी झाली, आज निर्वाण झालं, बरेच दिवस झाले त्यांची. त्याच्यानंतर आमचे अर्जुन बाबा गेले, त्याच्यानंतर पूर्णगिरी बाबा गेले. म्हणजे हे काही जे बाबाजींनी पहिल्यांदा जे 13 शिष्यांना दीक्षा दिली होती त्याच्यातले बरेच महात्मा आज नजरेआड झाले, काही महात्मा लोक आहे. म्हणून त्यांच्यातच आपल्याला सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य पाहून त्यांच्यात दर्शन घेऊन कोणी असो, माधुगिरी महाराज असो, परमपूज्य शांतिगिरीजी महाराज असो, परमपूज्य आमचे रमेशगिरी बाबा असो, किती महात्मा असो, आज त्यांच्याकडे गेल्यानंतर नतमस्तक व्हायचं. त्यांच्याकडे गेल्यानंतर बाबाजींचे काहीतरी अनुभव विचारायचे, बाबाजीचं आम्हाला काहीतरी सांगा, आणि त्यांनी सांगितलं तर समजायचं की आपलं कल्याण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी बालक बाबा तिथं राहतात माऊली बाबांच्या आश्रमात. तर सर्वांचंच मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि पुन्हा आता पुढच्या वर्षी श्रावण महिन्यात जर कुंभमेळा चालू असला तर बाबाजी काय लीला करतील सांगता येणार नाही. कारण कुंभमेळ्यामुळं शक्यतो बघू, बाबाजीची इच्छा असेल तर पाहू. परत तुम्ही येणार आणि 5 दिवस इकडं आम्हाला ही गंगा परत तिथून इथपर्यंत येण्याची तुमच्यामध्ये धारणा आहे, तुमच्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा आहे, तुमची श्रद्धा आहे, तुमची भक्ती आहे. तुम्ही निश्चित अगोदर साधू संतांना आपल्या तिथं नेलं. पहिल्यांदा खरंच आमचा संदीप वर्णन करीत होता, इकडून हे यायचं, बरं खूप अवघड होतं, इकडून वारा घुस तिकडून वारा घुस, बरं तिथं मळ्यात. मग त्यांना म्हटलं बाबाजीची कुटिया पाहिजे, एवढी सुंदर कुटिया बांधली तुम्ही बघा, एवढं प्रत्यक्ष नर्मदेश्वर, एवढं सुंदर शिवालय बांधलं. आज एक आश्रम निर्माण झालं, जिथं फक्त संत राहिले तिथं आश्रम निर्माण केलं. आणि दरवर्षी 5 लाख रुपये जर ममराज भाऊ धर्म काळ्यासाठी टाकत असेल तर करोडो रुपये देव त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो. आज तुम्ही कुंभमेळ्यासाठी 500 रुपये, कोणी 1100 रुपये, कोणी 100 रुपये दिले. सद्गुरू जनार्दन स्वामी 1000 हाताने तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाचं योगदान आहे तुमचं. या ठिकाणी कोणी पंगत देतं, कोणी अन्नदान करतं, कोणी येतं, कोणी श्रमदान करतं, कोणी नुसतं श्रवण करतं. श्रवण येतात इथं येतात ना, नुसतं 1 सेकंद जरी आले तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या तांड्यातले परिवार असो, इथं वृंदावन नगरमध्ये राहणारे असो, न्यायडोंगरीतले असो, पंचक्रोशीतून आमचे सिंधीचे 5 दिवसापासून येत आहे. त्यांनी 5 दिवसापासून मग बघा आमचे हरिभाऊ जवळजवळ 4-5 ठिकाणी वाल नाही, एक नाही, इकडे हे नाही. हरिभाऊ बारा होतो मी, यांना वाल नाही, काहीच नाही. 4-5 ऑपरेशन झाले, 4-5 इकडून फाडलं तिकडून फाडलं, पण भक्कम कसे सगळ्याला घेऊन येत्या. म्हटलं का डोंगरावर नाही आले म्हणे, सगळेच गेले 12 आता 40 गावलं. म्हणजे ही श्रद्धा त्यांना घेऊन येते की बाबाजी आज तुमच्यामुळं माझा प्रपंच आहे, बाबाजी तुमच्यामुळं मी आज जिवंत आहे, तर तुमच्यासाठी का जीवन देऊ नये, ही त्यांची सर्व गावाची श्रद्धा आहे. खूप भाग्यवान आहे. एक एक जण अनुभव जर सांगितला तर तुमचे काय सांगावं. म्हणून सद्गुरूंचं चरण धरावं, सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्याला कायम लाभावं, बाबाजींचं नाव घेत राहावं, बाबाजींचं स्मरण करत राहावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. तुम्ही या ठिकाणी 5 दिवस खूप मोठी सेवा. आम्ही कधी अर्धा तास बोललो असेल, कधी 1 तास बोललो असेल, कधी लेट येतो, कारण कार्यक्रमच तेवढे असतात सकाळपासून. बरं असं नाही की लगेच कुठं जेवायचं कुठं खायचं असं नाही राहत ना. आम्हाला आमच्याच हाताने बनावं लागतं. जर बनवलं तर ठीक आहे, नाही बनवलं तर जय जय जनार्दन.
चला महाराज. म्हणून अक्षरशः अवघड असतं. परत स्नानही वेळेवर करावं लागतं. नाही आता इथून जाऊनही स्नान करणार, परत निघतानाही स्नान करावं लागतं. लय अवघड असतं ते. तुम्हाला एक दिवसाचं स्नान करायला जेवर येतं. आणि इथं कमीत कमी दिवसात 5-5, 6-6 वेळेस स्नान, पूजापाठ, विधी वगैरे केल्याशिवाय नाही जमत ते. म्हणून थोडासा वेळ होतो. सकाळी प्रत्येकाला वाटतं महाराजांनी 8 वाजताच बाहेर यावं, नाही 10 वाजतात कधी कधी. पूजा चालते, अभिषेक चालतो, मध्ये देवघरातही अभिषेक असतो, विधी असते, हनुमान चालीसा असते, दररोज सत्संग असतो, अभिषेक असतो. त्याच्यामुळं नाही वेळ देते. थोडासा वेळ जर काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने. एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्थाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियाचे सार, नेम इंद्रियाचे सार, नेम इंद्रियाचे सार, युक्त आहार विहार. म्हणून या सगळ्या गोष्टी पाळल्या तरच आपल्याकडून काहीतरी होऊ शकतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आपण समर्पित करूया. 5 दिवसामध्ये जे काही बाबाजींच्या कृपेचा प्रसाद तुमच्या झोळीत टाकला तो आपण शिदोरी म्हणून घ्या. उद्या आहे शिदोरी, बरोबर आहे की नाही दत्त महाराज? उद्या शिदोरी आहे ना. काला वाटू एकामेका, हां वैष्णवनिका संभ्रम. म्हणून उद्या काला आहे. कालाला प्रत्येकाने आलं पाहिजे. तो प्रसाद दुर्लभ असतो. तो दुर्लभ प्रसाद जो देवाला मिळाला नाही, जो इंद्राला मिळाला नाही, तो तुम्हाला मिळणार आहे. तो प्रसाद म्हणजे काल्याचा आहे. सर्वांनी या. जसे आज आले तसे उद्या टायमिंग दिला जाईल. म्हणून सर्व भजनी मंडळाचं, सर्वांचं भक्तांचं, बाबाजी परिवारांचं, भाविक भक्तांचं, माता भगिनींचं मनपूर्वक खूप टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो आणि रजा घेतो. जय जनार्दन, जय. या ठिकाणी आमचे जसे भजन सेवा, तुम्ही न्यायडोंगरीचा कार्यक्रम बघितला असेल इथं आपल्या वृंदावनमध्ये. आज आपण जे ऐकतो ते उद्या आपल्याला पाहायला भेटतं. जे आज तुम्ही जवळजवळ 50 ते 60 लाख लोक आपलं या ठिकाणचं सत्संग बघत आहे. आणि आज जसं तुम्ही आलात तर ही तुम्हाला सुद्धा आज हजारो गावाला तुम्हाला पाहायला भेटतील भजन सेवा. आणि आमचं कृष्णा शिवयोगी चिचंडीचे कृष्णा शिवयोगी हे मस्त चॅनल चालवतात. 2 चॅनल बाबाजीच्या परिवारात आहे. सगळ्यांमध्ये हे सगळं आपला आनंद देणारे हे चॅनल आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. सुखकरिता दुःखहरिता भरिता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम दुःखा जयानी सर्वांगी सुंदर राजी खंडी जळी माळ गळा जोगे माळ भक्ता बळाची. देव 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 जय मंगल मुरदेव श्री राज मुरदेव. दर्शन वात्रे मान स्मरणे वात्रे मान कामना मूर्ती. रत्न गैता भरात गौरी कमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिला मुकुट शोभत वरा संततेने पुरे चरणी घागरिया. देव जय देव जय मंगल मुरदेव श्री राज मुरदेव. दर्शन वात्रे मान स्मरणे वात्रे मान कामना मूर्ती. लंबोदर वेतांबर मणिवर वंदना सरस्वत वक्रतुंडी नयना सदना संकष्टी पावावे निर्वाणी सुरवर वंदन. देव जय देव जय मंगल मुरदेव श्री राज मुरदेव. दर्शन वात्रे मान स्मरणे वात्रे मान कामना मूर्ती. जय जय. शिव पुराण शिवजी की आरती कीजिए. शिव चरणों में दान अपना दीजिए. शिव पुराण शिवजी की आरती कीजिए. शिव चरणों में ज्ञान अपना दीजिए.
शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला शिव ध्यान लगा मन को भी जगा शिव ध्यान लगा मन को भी जगा तन मन धन अमृत पीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए झाझी अनूप कल्याण रूप ये सबके मन को पाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जावे मन मंदिर में बस जावे लगा मन को भी जग शिव ध्यान लगा मन को भी जग शिव अमृत रस को पीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए चौबीस हजार कौनों का सारे पावन व्रत कहाए शिव की महिमा बतलाए शिव की महिमा बतलावे शिव की महिमा बतलावे हो जा पुनीत विषयों को जी हो जा पुनीत विषयों को जी मनोकामना फल सब दीजिए शिव चरणों में ध्यान अपना कीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए विश्वनाथ करते सदा सब दुख मिटाने वाला भव पार लगाने वाला भव पार लगाने वाला भव पार लगाने वाला नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब कीजिए चरणों में ध्यान अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोनिया आरती और साजन नीति देवी प्रसवली पुत्र दहे गावे जनार्दन नाम तयाणी देवी योग संसारात अंधार कराया दूर प्रगट देते जाती ज्योति प्रेम करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोनिया आरती चारु प्रभु नाम करी स्वयं चारि करे भक्त परमा उबे जे दड़ी तनुली उदड़ी होय पद दुबड़ी परिणा चित्ता भय चित्ते प्रेम करोनिया आरती गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोनिया आरती काढुली वस्ती गृहशाला भक्तीचा फुल विलात माळा हृदय शंकर शिव भोला ज्ञान रस सुरसती उपदेश नाम शिव घोषे बनली जागृती प्रेम करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती सर्वांनी कापूर पेटवा बांधिले शिवालय एक वंचे घडवित जो प्रतिका यांच्या हृदयी मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम तयांच्या करे प्रभू म्हणते प्रेम करोनिया आरती गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेम करोनिया धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रक्त जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे
कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू धूप दीप झाला ठाकूर आरती देवा ठाकूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती ज्ञान कळीला नकाळ काही देवा नकाळ काही शब्दरूपी गुणगुणी बोलावा तसे साई धूपदी दादा कापूर आरती आता कापूर आरती जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती खाली लोटांगण वंदीन करे नाम डोळ्यान पाहिन रूप तुझे तमेव माता पिता तमेव मत्वज सखा तमेव सर्वांनी वर हात करून टाळी वर हात करून देव देव काही नवाचा मस्जिद याला करोनी नियम लगल बलस्ती अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे हरि ओम यज्ञ सचंद्र यत्र पूर्वे सांध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सागिने नमो वै वैश्रवणाय कुर्मे समे कामान् काम कामाय मह्यम् कामेश्वर वैश्रणतातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ विश्वत चक्षतो विश्वतो मुख विश्वतमावृत विश्वतस्मात् संबाहुभ्या धमती समपत्रिधा वा भूमि जनयन देवेकं नाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानि च पुष्पांजलिमय दत्तं गृहाणि परमेश्वर नमः पार्वतीपति हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त तलक सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय।